विराजच्या केसाला धक्का लावून दाखव. या सुसंस्कृत शहरात असं बोलू नये. पण जर कोणी तशा भाषेत बोलला तर उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. लक्षात ठेवा. कुणाच्याही नादाला लागा, आपल्या नादाला लागायचं. आपण कुणाच्या नादी लागत नाही आणि आपल्या नादी लागला तर सोडत नाही. 6व्या टप्प्यात येईपर्यंत हात लावत वर्ष लागल, 2 वर्ष लागल, 3 वर्ष लागल. 6व्या टप्प्यात याची वाट बघायची क्षमता पण आपल्यात आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला अनेक लोकांनी सांगितले. निवडणूक कशी असते, खूप वेदना झाल्या. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला धक्का लागला असं त्यांचं म्हणणं होतं. किमान या निवडणुकीच्या माध्यमातून तरी यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण झाली. हे थोडक्या आहे का? आता तरी आठवण झाली यशवंतराव चव्हाण साहेबांची. अरे हा तुमच्या समोर उभा राहिलेला जयकुमार गोरे, 22 केसेस, एक अर्धी नाही आहे, 22 केसेस. या जिल्हा परिषदेची निवडणूक दादा लढवत होतो. निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि अर्ज भरेल म्हणून मला अटक केली. तेव्हा कुठे गेलता यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार? तेव्हा कुठे गेलती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यातली संस्कृती? पाठीमागच्या वेळची विधान परिषदेची निवडणूक झाली दादा, आणि त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. आणि त्या पराभवातनं एवढं उद्विग्न झाले घरी. माझ्या मसवड शहराची नगरपालिकेची निवडणूक होती. 1 दिवस अगोदर निवडणूक होती. त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि मला अख्खी निवडणूक होईपर्यंत त्या मसवडला, माझ्या तालुक्यात, जिल्ह्यात येऊ दिलं नाही. तेव्हा कुठे गेलती यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती? तेव्हा कुठे गेलते यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार? जेव्हा आपल्यावर येतं तेव्हा यशवंतराव आठवतात आणि समोरच्याला जाऊन ठोकतात तेव्हा कुठे जातात विचार? हे एकदा झालं नाही दादा. मी मंत्री झालो. मंत्री झाल्यावर ज्या पद्धतीनं जयकुमार गोरेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, हा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे. एका सामान्य कुटुंबातलं पोरगं जेव्हा 4 वर्ष संघर्ष करून 4 वेळा आमदार झालं आणि या जिल्ह्याचा एक सुपुत्र राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला, तेव्हा त्याचं मंत्रीपद घालवायला आपण काय काय उद्योग केले, कुणाकुणाला प्रेस घ्यायला लावल्या, काय काय भानगडी करायला लावल्या. तेव्हा कुठे गेलती नीतिमत्ता? आणि ज्याने हे सगळं केलं दादा, ज्याने हे सगळं करायला भाग पडलं, केस झाली, ट्रॅप झाला, पैसे घेतले, सगळं केलं, आणि त्यांनी जेव्हा कबूल केलं की आम्हाला हे कुणी करायला लावलं, तेव्हा वाचवायला, ज्यांनी केलं त्याला वाचवायला याच तालुक्याचे आमदार, याच तालुक्याचे मंत्री मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. तेव्हा कुठे गेली ती संस्कृती? तेव्हा कुठे गेली ती नीतिमत्ता? हे नीतिमत्तेच्या गप्पा मारतात का? अरे तुम्हाला मान आहे, तुम्हाला सन्मान आहे, तुम्ही संस्थानिक आहे म्हणून तुम्हाला मान सन्मान आहे. सामान्य कुटुंबातल्या लोकांना मान सन्मान नाही आहे. गोरगरिबाची पोरं, शेतकऱ्याची पोरं, त्याला मान सन्मान नाही आहे. हा सन्मानाच्या गप्पा आणि गोष्टी शिकवता कुणाला? ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बावे. जे पेरलंय ते कधीतरी उगवणार आहे आणि आता उगवले. मी सांगितलं, सातत्याने मी सांगतो, यमानं आता GR काढलाय. यमानं आता GR काढलाय. पूर्वी काय व्हायचं? पोटाला याचा आजा पोटाला आलाय, पंजा पोटाला आलाय, खापरतोंडा पोटाला आलाय, आणि मग आपण काय करायचो? नाव ठेवायचं ना तेव्हा, ते पोटाला आलाय म्हणून. म्हणजे आज्यानं केलेलं काय फेडायचं राहिलं असेल तर ते नातवानं फेडायचं, पोटाला यायचं, मग फेडायचं. आता यमानं सांगितलं तसलं काय चालणार नाही. तू स्मशानभूमीच्या भूमीत जायच्या आत सगळा हिशोब झाल्याशिवाय तुझं तिकीट. तेव्हा इथंच केलंय, इथंच फेडायचंय, काय नाही. तेव्हा या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा सगळ्या गोष्टी सांगता, आपण दुसऱ्याला नीतिमत्ता शिकवता,
आपण सगळ्यांना जेव्हा सांगतात आता कशाला नव्हता, अरे हा जयकुमार गोरे 22 केसेस घेतला, दादा कधी खाली बघितला नाही, कधी वाकला नाही, झुकला नाही, समोर उभा राहून लढला, संघर्ष केला आणि संघर्ष करून आज इथं उभा आहे. एकदा झालं तर पाप. या सगळ्या गोष्टी नीतिमत्ता कृपा करून शिकवू नका. मोर्चे काढून काय होणार, आणि कुणी करायचे मोर्चे, कुणी करायचे? 2 वर्षापूर्वीचा इतिहास आठवा. कुठल्या पक्षात निवडून आले, कुठल्या पक्षात गेले, कुठल्या चिन्ह होते, मी सांगू? त्यांनी शिकवायचं नीतिमत्ता. या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी इथं आलोय.